पावस. स्वामी स्वरूपानंदांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी. रत्नागिरीपासून अवघ्या 17 किलोमीटरवर असणारे हे गाव स्वामीजींचा म्हणजेच श्री रामचंद्र विष्णू गोडबोले यांचा जन्म देखील याच गावी 1903 साली झाला. सन 1922मध्ये वयाच्या 20व्या वर्षी सद्गुरू श्री गणेशनाथ तथा श्री बाबा महाराज वैद्य पुणे यांच्याकडून स्वामीजींनी दीक्षा घेतली. यानंतर 1934 ते 1974 म्हणजे साधारण 40 वर्ष स्वामीजींनी देसाई कुटुंबीय यांच्या अनंत निवास या वास्तूमध्येच आपलं वास्तव्य केलं. ज्या ठिकाणी स्वामीजींची समाधी आहे तेथे आता सुंदर आणि भव्य असं मंदिर आहे. या मंदिर परिसरातील वातावरण अतिशय भक्तिमय आहे. स्वामीजींनी लिहिलेले विविध ग्रंथ या ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणी असलेल्या ध्यानगृहात गेल्यानंतर स्वामी आजही येथे चैतन्य स्वरूपात असल्याची प्रचिती येते. ओम राम कृष्ण हरी.